आय होप मी तुम्हाला काय त्रास दिला नसेल. धनश्री रडायला लागलेली आहे. तुमच्यामध्ये जास्त मजा आली. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला दिसणार नाही पण चालू आहे. 50 रुपये कुठे दिले, 100 रुपये कुठे दिले. व्यवस्थित जावा. 100 ठीक आहे. व्यवस्थित मला आशीर्वाद द्या. ठीक आहे, आशीर्वाद द्या मला. सेफ जावा, चांगली जर्नी करा आणि भांडू नका. ठीक आहे. 100% काय असेल तर नको फोन करू. रविवारची आपली ट्रेन अजूनही डिले 5.5 तास डिले दाखवतो. आधी ह्या म्हणत होत्या घरी जायला नको नको, आता म्हणतात घरी जायचंय. झालं मला जंक्शन लागलं फूड भेटतं ना, त्याच्यामुळे दुर्ळ सापडतं. तुमच्यामुळे आम्हाला असं चांगलं जेवण मिळालं. अरे हे इकडे येतच नाही रोले, मोठी हाईट आहे यांची. बघा मित्रांनो, वरती आलो, फ्रेश झालो, कारण की आज लास्ट आमचा डिनर असणार आहे सगळ्यांसोबत. म्हणजे लास्ट डिनर असणार आहे आमच्या ट्रिपच्या दिवशीचं लास्ट डिनर आहे. उद्या आम्हाला सकाळी निघायचंय. सकाळी निघायचं का दुपारी निघायचं डोंट नो. म्हणजे आमची ट्रेन कधी आहे काहीच आयडिया नाही आहे. सो आज लास्ट डिनर आहे. सगळे भेटणार आहेत, मिळणार नाही, सगळे भेटणार आहेत असं म्हणायचं. सो जाऊयात. हॉटेलमध्ये डिनर आहे आपला सगळ्यांचा आणि बघूयात काय घडतंय, कोण काय काय शेअर करते. इफ पॉसिबल ते मी कॅप्चर करायचा प्रयत्न करेल. डायरेक्ट आपण आलेलो आहे जेवायला. लास्ट डिनर आहे ट्रिपचा. ट्रिपचा म्हणजे डेस्टिनेशन केरळच्या ट्रिपचा. तर अजून एखादं 2 डिनर होते आपले ट्रेनमध्ये, ते पण आपल्या सोबत असतं. म्हणजे टूरवाल्यांकडनं जे डिनर असतं ना दणकावून खाणारं, ते आज शेवटचं आहे. लास्ट का बात ऐसा कि चलो 7 दिन रहते हैं साथ में, बाद में कभी मिलते हैं नहीं मिलते हैं, थोड़ा मजाक मस्ती मेरी तरफ से कभी कभी ज़्यादा हो जाता है, कभी किसी को ऊपर नीचे बोला जाता है. जेवण झालं आणि आम्ही सगळे आलो मार्केटमध्ये, कारण की घरच्यांसाठी पण थोडंफार काहीतरी घ्यायला पाहिजे होतं. चिप्स वगैरे म्हणा, वाटेवर बनाना चिप्स ते. पण ठीक आहे, चला म्हणलं आपण आता जाऊ निघू. पण जे महा चिप्स आहे ते बंद आहे, बंद. मला मित्रांनो एक गोष्ट कळली नाही की हे कानातलं आणि मॅक्सिमम कानातलं आणि पोरींचं काय रिलेशन आहे. जिथं दिसेल ना चांगलं कानातलं निघाल्या, चेक केल्याशिवाय थांबत राहतच नाही. इट्स ओके मित्रांनो. पण आलोय आपण मार्केटमध्ये. आपल्याला चिप्स वगैरे नाही भेटलेले, सकाळी भेटले तर ठीक, कारण आपली 4 वाजता सकाळी ट्रेन आहे. तो भेटले तर भेटले, नाही तर ओके. आणि आता काय करणार आपण, हॉटेलवर जाणार आहे. जागे असतील लोक तर त्यांच्याशी जरा भेटून गप्पा मारून झोपवाय, कारण की नंतर परत कधी भेटतील. चला मित्रांनो, हे बघा परत एकदा आपल्याला आता पद्मनाभ स्वामींचं जे कळस आहे ना, जे एंट्रन्सचा दरवाजा तो दिसतोय. धन्य धन्य धन्य. ठीक आहे, परत एकदम म्हणजे एकदा आता परत कधी येईल काय सांगता येत नाही. बट वाव, अरे मी बघितलं ना शॅडो येते बघा. परत एकदा आपल्याला दर्शन झालेलं आहे पद्मनाभ स्वामींचं, कारण की मार्केट त्याच्या जवळच आहे. त्यातला म्हणजे आयडिया नव्हती की होईल दर्शन म्हणून, आम्हाला थोडंसं पलीकडून जाऊ, बट झालं दर्शन. कारण आणि ना अजून एक गोष्ट म्हणजे नाही का, धनु थांब ग, धनश्री रडायला लागलेली आहे, कारण की ना आमची ट्रेनच वेगळी आहे. आमची ट्रेनच वेगळी आहे जायची. ही शेवटची भेट. व्हिडिओ काढू का? चालेल ना? नाही नाही, कोणाचं काय असलं बाबा, कोणी काय केलं असेल तर काय सांगता येतं आहे ना, म्हणून म्हटलं व्हिडिओ काढू का. ही सगळी गँग आहे ना, ती मुंबईची गँग आहे. ठीक आहे, आणि ह्याच गप्पा टप्पा मारत बसलेले सगळे, कोण ना कुठून आले. यांना आपल्याला वर जायचंय, अजून परत हिशोब मांडायचा आपल्याला. ठीक आहे, तर यांना आपण आहे ना बाईकवरून आपण वरती जाऊयात. आय होप मी तुम्हाला काय त्रास दिला नसेल. नाही नाही, नाचायचा विषय सोडा. नाचायचं कसं माहिती का, ज्याला ढोंगण पण हलत ना तो नाचायला शिकल. समजा असं ट्रिपवर आला तर खरी गोष्ट आहे ती. पण खरं छान मस्त मजा आली आहे. सेफ जर्नी, व्यवस्थित जावा. इफ जमलं तर आपण सगळे राहू, कीप इन टच मध्ये. बाकी काय नाही, ठीक आहे. मस्त वाटलं, भारी ट्रिप झाली तुमच्या सगळ्यांसोबत. परत कधी मिळो ना मिळो, भेटो ना भेटो. ठीक आहे, चल. एक मित्रांनो तुमची नावं सांगा पहिली.
त्यांचं काय अभिषेक जाधव. अभिषेक जाधव, सिद्धेश पवार, ठीक आहे. हे पण आपल्या ट्रिपमध्येच होते. ब्लॉगमध्ये भलेही आले नसतील, तुम्हाला कुठेतरी दिसले असतील, पण होते चांगले, ठीक आहे. आणि हे सगळे 8 जण समथिंग आले होते, आय थिंक राईट. 11 जण, ओके हां 11 जण आले होते. बाकीचे ते मेंबर खाली भेटलेत आपल्याला आणि हे बाकीचे होते. सो मजा आली ओव्हरऑल. मी तुम्हाला त्रास दिला असेल तर मला माफ करा. नाही काय तुमच्यामध्ये जास्त मजा आली मला. संबंधच नाही मला माझा, पण तरी हा नाही, हा अजून आपल्याला हिशोब करायचा आहे अभिषेक, ठीक आहे. हां पण चलो उद्यासाठी जावा सेफली आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा. काय असले तर बिंदास DM करा, नंबर नसेल तर DM करा. आपण जाऊया ट्रेकिंग विकिंगला. 100% जाऊ आपण, ठीक आहे. करू ना आपण. मुंबई पुणे जाऊ तसं लांब नाही, जास्त आपल्याला लांब नाहीये. जाऊ 2-3 तास आहे. मिडलला वगैरे, ठीक आहे. बाकीच्या लोकांना भेटायचं आपल्याला, जाऊयात आपण तिकडे. तुला बाय करायला आलो फक्त, बाकी काय नाही. जे कोणी असेल ते, ठीक आहे. हे पुण्यामध्ये ते भेट बाय बाय बाय. नाही जाऊ डायरेक्ट बाय. तो गर्लफ्रेंड आहे की नाही? अरे काय, आताच ब्रेकअप झालं रिसेंटली, काय बोलायचं आता. बरं आहे, दुःख विसरायला आलाय. हा मग काय तर. अजय आहे ते ऐक, मी तुला एक कान बंद करते. दुःख विसरण्यासाठी ट्रेन इकडे येत नव्हतं, एक्सपिरियन्स घेण्यासाठी, मस्त अनुभव घेण्यासाठी. बास, नवीन लोक जोडत राहा, कॉन्टॅक्ट करत राहा, बास नवीन लोकांशी, ठीक आहे. बाकी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. चलो येऊ, चलो, या. सेफ जावा आणि मजेत राहा, ठीक आहे. चलो बाय. मित्रांनो, आपण जरा अजून जास्त काय म्हणतात बॉन्डिंगची झाली ती, त्यामधले हा एक होता अक्षय, काढू का व्हिडिओ, आणि ही श्वेता. तर यांच्यासोबत अजून जास्त बॉन्डिंग झाली आपली. आम्ही 8 ते 10 जण मॅक्स म्हणजे सोबत जास्त होतो. 7 ते 8 दिवस तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलं असेलच आणि तुम्ही बघितलं असेल की काय कसा विषय आहे, ठीक आहे. तर बस आता शेवटचं बाय त्यांना बोलूयात, नंतर कधी आपण भेटू आय डोंट नो, आणि त्यांना माहीत नाही, ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स, बट गो सेफ, व्यवस्थित जावा, ठीक जा आहे. व्यवस्थित. आरामात जावा, काळजी घ्या. आम्ही सोबत आहे, आम्हाला टेन्शन नाही. आता काही नंबर तर आहे ते टच मध्ये राहूया. कधी आलो पुण्याला तर फोन करतो, फोन पाहतो. आम्ही मुंबईकरच आहे भाऊ अर्धे. 100%. ठीक आहे, चालेल. चला बाय. मित्रांनो, हे अशा रीतीने ना आपल्याकडे चाललंय हिशोब मांडायचा, हे कारभार चाललेला आहे. हिशोब किती काय झाला तुम्हाला दिसणार नाही, पण चालू आहे हिशोब, ठीक आहे. 50 रुपये कुठे दिले, 100 रुपये कुठे दिले, 150 रुपये, 200 रुपये. केलं पाहिजे ना, हो केलं पाहिजे. असं कसं बोलतोय? कसं असतंय ना मित्रांनो, पोरांचा वेगळा विषय आता हे असतो. बघा, आपण पाण्याची वर करतोय का काहीतरी? नाही ना. चला. कसल्या गोष्टी कोण करते? काका, मी शेवटचा आपल्या ट्रिपचा व्हिडिओ शूट करू. राहू द्या. ठीक आहे. मित्रांनो, मी परत सांगतो की आता प्रत्येकासोबत मी भेटतो प्रत्येकाला आणि प्रत्येकासोबत थोडंसं बोलतो, राईट. तर काका आणि काकींसोबत पण जरा जास्तच बॉन्डिंग वाढलं होतं आपलं. आणि आज आता त्यांची फ्लाईट ॲक्च्युली ते फ्लाईट झालेले आहेत, टायमिंग तर मिसमॅचच आहे. पुण्यामध्ये येण्याचा काही संबंधच येत नाही, ठीक आहे. जेवढे पुण्यामध्ये तुम्हाला सांगितलं. पण काकी आणि काका एक नंबर मजा आली मला, ठीक आहे. काय त्रास दिला असेल तर मला माफ करा. हाय बरोबर आहे, आपण काही त्रास दिला असेल तर माफ करा आम्हाला. उलट आम्ही म्हणजे जास्त वयाचे, तुम्ही कमी वयाचे तरी पण आम्हाला घेतलं सांभाळून, आमच्यावर एन्जॉय केलं तुम्ही, तेच बरं. आम्हाला चांगलं वाटलं. चांगलं तर वाटलं ते आम्हाला. कपल होते सर्व. आम्हीच म्हणजे तुमच्यामध्ये वेगळं म्हणजे जास्त बघा, आम्हाला आम्ही पण म्हणलं यांनी सगळे नाही, आम्हाला वाटत म्हणजे असं नाही मजा आली ना. बाकी जाऊ द्या, मजा आली का नाही? मजा आली. आमच्यासोबत तुमच्यासोबत मजा आली, डान्स केला सगळा, ते तुम्ही सगळं बघितलं, ते सगळं तुम्ही बघितलं. आणि आम्ही पण पहिल्यांदा आलो, सगळे चांगले म्हणजे सगळे बोलले, काही भांडण नाही, तंटा नाही, कोणामध्ये काय वाद नाही. सगळे चांगले भेटले बोलणारे वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला पण बोर नाही वाटलं, काय नाही. मग चांगलं वाटलं आम्हाला पण. 7 दिवस पुढे निघून गेले काय माहितच नाही झालं. आता म्हणजे असं वाटतं परत असं वाटतं की अजून पाहिजे होतं, संपायला नव्हते पाहिजे 7 दिवस. नाही तसं वाटतं ऍक्च्युली. पण आता झालं, आता माहित नाही पुढचं, पण ते होतं नाही का की सोबत होते आपण. आता थोडे दिवस राहतं, 3-4 दिवस थोडंसं आठवण, नंतर होऊन जातं. पण कसं एक नवीन चेंज हवा असतो आपल्याला, बरोबर का नाही? तेवढेच आपल्या डोक्यात वेगळे विचार येतात ना, तेवढे आहे का नाही? ते मस्त वाटलं का नाही? सगळं विसरून जातो ना आपण बाकीचं. नवीन ठिकाणं भेटली, नवीन लोक भेटली. मला ते आताच बघितलं ना, ते एवढं कोरीव काम वगैरे किती म्हणजे ना मेहनत, ते डोंगरासर खाली शेवटचं पण सगळं म्हणजे मस्त.
म्हणजे एवढं आतमध्ये ते बनवायचं म्हणजे शिकवलं त्यांनी. सोपं आपण नाही. थोड्या वेळ राहिलं तरी आपला सॉस पडल्यासारखं म्हणजे असं होतं ना आपल्याला. 11 वर्ष आहे मला. आणि तेवढं त्यांना ते बनवायला किती मग दिवस खरंच लागले. मस्त मस्त. पण जाऊ द्या काका, मजा आली. हो, भारी enjoy. केला. व्यवस्थित ठीक आहे. trip झाली. नेक्स्ट टाइम कधी आपण नक्की नंतर भेटलो तर. ठीक आहे. आपण भेटलं तर पुण्याला कशाला? पुण्याला आलो तर कधी- पुण्याला आम्ही माझा पुणेकरच आहे. नंबर आहे तुमच्याकडे. हा. हो. नंबर आहे माझा तुमच्याकडे. पुण्याला ठीक आहे. तो मला आशीर्वाद द्या. ठीक हा, आहे. चांगलं. आशीर्वाद द्या मला. सुखी ठीक राहा. आहे. सुखी तर राहणारच सर्व आहे. इच्छा पूर्ण होऊ द्या तुमच्या दोघांच्या. झाली काका किल्ले जॉली. चालू आहे. ठीक आहे. आता भेटू आपण लवकरच. हा लवकरच भेटू, बरोबर की नाही? 100%. मित्रांनो हे बघा, अजून एक गोड जोडी, जे की ही धनश्री धनो आणि हा अभिषेक. ठीक आहे. तर आमचं जास्त बॉन्डिंग हा जमला होता तो यांच्याशी, आणि अजून काही ते तुम्हाला मी दाखवले. ठीक आहे. तर यांच्या लोकांशी जरा जास्त बॉन्ड जमला होता. 7 ते 8 दिवस आम्ही एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. आता परत म्हणजे नाही का असं सोडून जायचं म्हणजे वाटत तर नाही की आपलं जावं म्हणून सोडून वगैरे, पण रीत आहे, जावं लागत असतं. पोटापाण्याचा विषय करायचा असतो. परत जर ट्रिप करायची आहे तर गेलं पाहिजे. तर असा एक हा विषय आहे, त्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे. कारण की पुढच्या ट्रिपसाठी पण पैसे जमा करायचे असतील तर जॉबला जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला जावं लागेल, कारण की 5 दिवस सुट्ट्या खूप झाल्या, शनिवार रविवार आणि शनिवार रविवार म्हणजे 9 दिवस सुट्ट्या झाल्या बास. तर आता एवढं करूयात आणि जाऊयात. बाकी कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत? हां मजा आली. मी पुन्हा भेटण्याचं आहे ना प्रॉमिस नाही करत, पण असंच जर चुकून कुठल्या वळणावर जर भेट झाली तर झाली. ठीक आहे. हां, कारण कॉन्टॅक्ट आहेत आपल्या एकमेकांकडे. सो कधी तुम्हाला वाटलं तर कॉन्टॅक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करताय आणि कसंच करा, तुम्हाला दररोज माझा चेहरा दिसलच. नाही पुढे विंदास या पुण्याला गणपती वगैरे गणपती वगैरे विंदास येऊ शकतो. ठीक आहे. असो त्यांना आता हां मस्त रात्री फुल नाईट आउट मारतो आणि सकाळी रिटर्न येतो. हां तसं आपण करत असतो. बाकी तुम्हाला कुठले काय काम लागलं तर येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. खूप जवळ आहे, 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे, येऊ शकता बिंदास. ठीक आहे. 100% काही प्रॉब्लेम. पुण्यात नाश्ता करायला पुण्यात रिटर्न बेस्ट. 5 रुपये की चाय पीने के वन लिए डे पिकनिक, वन डे. 500 का पेट्रोल. हां पण मजा आली ओव्हरऑल. असो बाकी काय म्हणणं आपलं, मजा आली. बास चला बाय बाय. थोडंफार जावा इकडे तिकडे तुम्ही होत दोघं सेफ जावा, चांगली जर्नी करा आणि भांडू नका. ठीक आहे. हा ते चालतं म्हणा की थोडे भांडणं व्हायला पाहिजे, काहीतरी नजर लागते. ठीक आहे. एक जोको पाठ पण खूप छान जोडगोडी आहे. ओके चला निघूया. बाय. मित्रांनो खूप मजा आली, काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण इट्स अ पार्ट. जावं लागणारच आहे आपल्याला. उद्या निघायचं आहे, असं आता आवरायचं आहे, बॅग बुक भरायची आणि उद्या निघायचं आहे ट्रेनने. सो उद्या भेटू डायरेक्ट, कारण की खूप झोप लागली आता. ओके उद्या भेटूयात. उद्या बोलतो तुम्हाला ट्रेनमध्ये. मित्रांनो आता वाजले 3:45. बस आता सोडतोय आपण. ट्रेनचा शेवटचा दिवस लहानला सगळं झालं. चला आता निघालो. चला बाय बाय. व्हिडिओ सी यू कधीतरी. चल चला निघूयात. चलो भाई सब निघले. चलो गुड मॉर्निंग. चलो. एवढी लोक आहे ना जे आता दिसत आहेत ती सगळी आपली आहे ना पुणेवाली लोक आहेत, जी की आता सोबत येणार आहेत पुण्याच्या ट्रेनमध्ये. आर्ट रेजन्सी चांगलं हॉटेल आहे, डिसेंट हॉटेल आहे, चांगलं हॉटेल. डायरेक्ट निघालो आहे आपण आता त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशनवरती. वॉकिंग पायी बाय वॉकिंग बाय तुला पाहिजे टांगा आहे. मी चालले कॅब मला कॅब करून द्या. चला तिला कॅब करून घेतो. हा द्या आम्हाला बी द्या मग.
ना एयरपोर्ट नो रेलवे स्टेशन कितना मीटर डबल किती 2 किलोमीटर 30 फायनली मित्रांनो सुरू झाली आहे रिटर्न जर्नी आणि ह्या जे 2 सीट आहेत ना ते नव्हते आपले लास्ट टाइम पायल आणि ज्योती ते आता ह्यावेळेस आपल्या सीटमध्ये आलेले आहेत उठते का मित्रांनो जे झोपलो ना मी 4 वाजता जे ट्रेन हल्ली आणि 4:30ला मी जेव्हा झोपलो डायरेक्ट 9 वाजता उठलोय म्हणजे आता शनिवार रिटर्नची ट्रेन आहे आपली बरोबर 14 तारीख आहे 13 तारीख आहे तर उद्या पोहोचणार आहे आम्ही एक्सपेक्टेड टाईम 3:30 दाखवत आहे माहीत नाही आपण किती वाजता पोहोचू ठीक आहे पोहोचणार तर आहेच आपण एनिवे चला नाश्ता वगैरे करायचं म्हणतो आपण सगळे काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून आपण खातोय जे काय उरलंय सुरलंय तेवढं खायचं नंतर जेवण वगैरे मागवायचं परत झोपायचं नाही तर टाइमपास काहीतरी करायचा मित्रांनो मला काय वाटतंय ना हे जे चादरी आहेत ना हे देतात ना आपल्याला ते मला असं वाटतंय ते उनो खेळण्यासाठी दिलेले आहेत बघा ना सगळ्यांनी अशा अडकून ठेवल्यात सगळ्यांनी अशा इथं अडकून ठेवलं की सपाट राहावं म्हणून अरे वो वाली वीडियो नहीं अच्छे से मेरी नहीं बना रहे वो वाली वीडियो इतना मुंह छुपाने जैसा क्या किया है बघा मित्रांनो एवढा घाणेरडा आणि एवढा वाईट एक्सपिरियन्स असं येईल मला वाटलं होतं पण आलेला नाहीये त्यामुळे करत डान्स बघून ते वाईट एक्सपिरियन्स बोलत असतील पण ठीक आहे. नाही खरं थँक्यू सो मच प्रणव आई शपथ म्हणजे मी बरेच ग्रुप सोबत गेलोय ठीक आहे सांगायला काय हरकत नाही पण बऱ्याच ग्रुप नाव नाही सांगणार पण बऱ्याच ग्रुप सोबत गेलोय हा आपल्या ठीक आहे त्यात सुपर्ब मी एकही उणीव कुठं काढणार नाही काढला नाहीच ज्याने काढला होता तो अनव्हॅलिड होता ठीक आहे पण खरं खूप मजा आली इथं कोणाला विचारशील ना म्हणते भारी नेक्स्ट टाइम जर आम्हाला नेक्स्ट टाइम माहिती आहे तू सांगितलं नेक्स्ट ते टाइम जर आम्हाला म्हणजे जायचं असेल कुठे डेफिनेटली पहिलं प्रेफरन्स महाराष्ट्र देशाला आणि तुला राहणार आहे बस कारण आम्ही सांगणार की आम्हाला प्रणवच पाहिजे त्याला ते 200 रुपये भेटले पाहिजे आम्ही अरे हे व्हिडिओत नको बोलायचं हे कट करून यूट्यूब पे रिव्ह्यू याला देणार आणि हाच पाहिजे आम्हाला एवढं हेच टाकू आपण ठीक आहे खरं छान थँक्यू सो मच धन्यवाद जेवढी काय तू आमची सर्व्हिस सेवा केली सुपर सर्व्हिस बरोबर का थँक्यू सो मच खूप सर्व्हिसला मजा मराठीत काय म्हणतात सेवा तुम्ही खुश आम्ही खुश बस म्हणजे जे होतं ना सॅटिस्फॅक्शन थोडं स्टँडर्ड मजा केली मजा बाकी तुम भी कुछ नहीं तुम्हाला वाटतं एन्जॉय प्रणव कसा आहे प्रणव क्लास भाई क्लास गावाला आहे ना आपला गावाला आहे भाऊ गावाला लागली काय नाव ठेव गावाला आहे ना ये देखो हमारा छोटा नेरा तर असं आता प्रणव आमच्याबरोबर होता पण आता तो उतरणार आहे आणि परत दुसऱ्या ट्रिपला जाणार आहे हे तर स्ट्रगल लई आहे मजा येईल. पण असं कसा मॅनेज करतो देव जाणं पण चांगलं आहे. जसा आहेस तसा राहा बस नक्की पुढच्या वेळेस भेटा अजून चांगला भेटेल हा पुढच्या वेळेस भेटायला अजून इम्प्रूव्ह भेटेल 100% तेवढी आईस्क्रीम भेटली ना मला गाडी एकच खूप दिला चलो अच्छा मस्त आले पण आता ऊन कळतो तो ऊन कळत आणि याला बाय करूयात मस्त पूरा नाम बता. व्यवस्थित जा नक्की आणि- तुम्हाला पण हॅपी जर्नी भेटू लवकरच ये 100% काय असेल तर नको फोन करतो माझा नंबर घेतला फोन नको करतो पण मस्त चलो बाय मित्रांनो ही सुविधा आहे ना खरंच खूप चांगली आहे ही जी सुविधा आहे ना खरंच खूप चांगली आहे काय माहिती का तर आपण बाहेरच्या रेस्टॉरंटमधून आहे ना आधीच फूड ऑर्डर करून ठेवू शकतो कारण विषय काय ना यांचे इथलं जे ट्रेनमध्ये फूड भेटतं ना त्याच्यामध्ये तुरळ सापडतं कधी जास्त पॅक केलेलं काय सांगतं त्याच्यामुळे हे बेस्ट चांगलं वाटतं नाही खरं हे फूड चांगलं वाटतं का असं नाही तर आपल्याला तुरळ खायला भेटल्या नको ते शेताला आठवण शेताला व्हिडिओ पाठवतो तुझं श्वेता बघाल ना इकडे ते बघ ना त्याच्यात दुरळ निघाला पण हे खरंच चांगलं आहे फूड फूड ऑन छान हे मला चांगलं वाटलं त्यांनी पण फूड कोर्ट सगळ्यांनी तेच केलंय ते हे केलं
मित्रांनो हे असं हे सेकंड food आलेलं लास्ट आहे. सेकंड लास्ट फूड असेल आपलं हे ट्रेन मधलं आणि या जर्नीतलं ठीक आहे कारण की लास्ट उद्या कदाचित असू शकतं आणि आज रात्री पण आहे ना आता झालं आज रात्री आणि उद्या सकाळी पण असणार आहे So, ठीक आहे दादा तेवढं आहे जस्ट एन्जॉय करायची आपल्याला फक्त नाही काय नाही नाही तुमच्या वेगळ्या याच्यातून आले असं नाही ते रायता कोणाला खायचं ते खा मी नाही खायचं हा रायता काढ की बाहेर. हे कोणाचं आहे वाचत नाही की काय यांचे हॉटेल एकत्र आलंय का? रेस्टॉरंट वेगळं आहे तुमचं चला खाऊन घेऊया आणि एक गोष्ट मित्रांनो कसं माहिती का हे ट्रॅक कसं होतं आणि हे वर्क कसं होतं ते तुम्हाला सांगतो ठीक आहे एक तर आपला जेवणाचा टाईम म्हणा किंवा ब्रेकफास्टचा टाईम म्हणा किंवा डिनरचा टाईम ठीक आहे तर त्यावेळेस आपल्याला जेवायला लागतं आता ट्रेनमध्ये असं जास्त वेळ काय थांबत नाही ठीक आहे आणि आपलं छटरपटर आपण ते घेतो किंवा घरनं आपण बनवतो ते एक ठीक आहे पण झोमॅटो स्विगी कसं वर्क करतं आपण ऑर्डर केलं की फूड येतं आपल्या घरी तर काइंड ऑफ थिंग स्विगी झोमॅटो आणि फूड ऑन ट्रॅक म्हणून एक IRCTC म्हणजे रेल्वेचं ॲप आहे तर थोडंसं आधी म्हणजे 2-2.5 तास 3 तास आधी आहे ना आपण फूड ऑर्डर करायचं आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याकडे जे जे अवेलेबल आहे ते दाखवतं आपल्याला त्या ॲपवरनं पैसे पे करू शकता किंवा डिलिव्हरीच्या वेळेस तुम्ही पैसे पे करू शकता आता एखादं स्टॉप आहे तिथे तो डायरेक्ट आपल्याला जागेवरती आणून देतो किंवा तिथं जस्ट थांबायचा तो देतो आणून बरोबर त्यांना माहिती असतं कुठली बोगी कुठल्या PNR वरनं बुक केलंय किंवा ऑर्डर केलंय तर असं ते ॲप काम करतं बेस्ट वाटलं मला छान वाटलं आणि चांगलं जेवण मिळतं आपल्याला आहे ना इथलं जर जेवण मागवलं तर एकदा शिळं पाकं भेटतं किंवा काहीतरी चुकीचं असतं कारण टेस्ट खराब असतं वगैरे वॉटेवर त्यामुळे मला हे छान वाटलं IRCTC रेल्वेमध्ये नहीं किया वो यार नहीं किया हमको हो मेरा केमिस्ट्री कमजोर है तू नाम ले रहे हो मेरे को याद नहीं आ रहा है नहीं रुक जाओ यार सच में तो आयान की भी तो हो सकता है आपल्याला मित्रांनो हे बघा आज काही फूड ऑन ट्रॅक वगैरे असं काही मिळेल असं काही वाटत नाही कारण की आम्ही ॲपवरती चेक केलं ठीक आहे 6:30 शेवटला आपण होतं बुक करायचं कारण बाकी दुसरं कुठलं जंक्शन पण दाखवत नाही आहे आणि काहीच दाखवत नाही आहे जेणेकरून आम्ही ऑर्डर करू शकतो रात्र कशी घालवायची डायरेक्ट दाखवते उद्या सकाळचं सोलापूर जंक्शन की जिकडे आपण ऑर्डर करू शकतो सकाळी 7-8च्या दरम्यान आणि मग आजचं काय आज सगळ्यांना भूक तर लागणार आहे आणि आपल्याला इकडचं तर काही खायचं नाही आहे म्हणून आता काय हे समोसा असलं काय मागवलंय दुसऱ्या स्टेशनला थांबल्यानंतर अजून काहीतरी खाता येईल असं काहीतरी बघूयात आणि असे मिळून आपण रात्री काढायची आता खरंच ॲपवरती काहीच दाखवत नाहीये आणि इंडियन रेल्वेचं उत्कृष्ट जेवण आपल्याला खायची इच्छा नाही सांगितलं ना आपल्या ते जेवण खायचं ठीक आहे असंच जेवायचं आपल्याला सणामाना हेच खायचं आपल्याला आता आज आज नाही खायचा ठीक आहे त्यांचा मेनू लय मोठा आहे डायरेक्ट रेल्वेचा मेनू लय मोठा आहे काय काय मेन्यू आहे रेल्वेचा झुरळ बिर्याणी जुदार बिर्याणी बरोबर आज नॉनव्हेज नाही खायचं शनिवारी हा आणि शनिवार असल्यामुळे आपल्याला झुरळ बिर्याणी खायची इच्छा नाही अजिबात हे नाही था क्या कुछ आगे मित्रांनो हे बघा हे दूध हे असं चटर-पटर हे असलं चालू आहे कार्यक्रम काय म्हणतो सगळ्यांनी म्हणजे तिकडं पण त्यांनी तेच मागवलं इकडं पण आणि पलीकडं पण तेच मागवलं नाही चाय नको 5 लाख चाय पुण्यात आता आणि हे असलं याच्यावरतीच आता उद्या सकाळपर्यंत काढायचं असं मला वाटतं आणि हे बघा हे आम्ही किचन मधून आलो कांदा समोसे असेच ठेवलेले आहेत म्हणजे हा अनुभव आहे ना काहीतरी वेगळाच आहे पण हा अनुभव काहीतरी वेगळाच आहे त्या खरं म्हणल्या खरं तर काय म्हणलं माहिती का मगाशी अर्धा तास थांबणार असं बाहेर म्हणले आम्ही जस्ट बाहेर गेलो की लगेच निघाली भाऊ मी इंड पर्यंत गेलो होतो इंजिन पर्यंत इंजिन मध्ये यावं लागलं असतं
पण मला धाकधूक वाटले की सगळे मग काय ह्याच म्हणल्या असं थांबणार आहे, असं वाट असं म्हणतात. माहित होतं ना, बाहेरचे लोक म्हटले ना. त्या बिचारते बाई चढले का नाही चढले का नाही मी तर तिथपर्यंत चालली गेली बघत बघत तुम्हाला आणि मी बाईला हिला पण म्हणलं उचलत नाही फोन नको उचलू, जाऊ दे म्हणलं चल. नाही मी बरोबर हा म्हणजे माझा पण उचलला का मुद्दा म्हणून मग मी B3 पर्यंत गेलो होतो. पुढे उचलून नाही दिला. मग मी तर टेन्शन यायला लागलं होतं माहिती का मी B3 पर्यंत होतो. B3 च्या दरवाजालाच उभं होतो मी. असा विषय आहे मित्रांनो. आता निघाली लगेच चढायची. आता जाऊ द्या, मरू द्या. लवकर उठा, ही ज्योती, ही पायल, उठा लवकर. अरे 9 वाजले, तुम्हाला काय वाटतं का नाही? 9 वाजलेत, 9 वाजलेत, उठा उठ रे. मला घरी जायचं. चला आपण दौंडवरून उतरून जाऊ, दौंडवरून जाऊ. घरी राहायचं मग कुठं राहायचंय? लय कंटाळलीच आहे. हा सोलापूर मधून बसने गेलेले परवडे. दौंडवरून जायचं का आपण ट्रेनने दुसऱ्या? नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आय होप आज आमचा हा शेवटचा दिवस असावा ट्रेनमध्ये. काल सकाळी 4 वाजता सकाळी 4 AM म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती आम्ही बसलो होतो, पण अजून काय पोहोचलोच नाही. आणि पोहोचायचं म्हणजे आम्हाला एस्टिमेटेड टाईम दाखवत होतं 3:15 PM आज संडेला. आणि आता बघितलं ना तर आमच्या हे मॅडम म्हणतायत की 8:15 PM असं दाखवतंय ट्रेन. व्हेअर इज माय ट्रेन या ॲपवरती दाखव. हे बघा, पण मला कळत नाहीये की हे दिसतंय का 1:15 दाखवते बरोबर दौंड जंक्शनच्या इथं कुठलं तरी प्लॅटफॉर्म आहे, आणि त्यानंतर डायरेक्ट 8:14. म्हणजे मला काय म्हणायचंय, जाऊन थांबणारच नाही आता गाडी. किती वाजता पोहोचणार आहे मी तर ते तुम्हाला सांगणारच आहे. एकदम ना किती वाजता पोहोचणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच. पण मला काय वाटतं माहिती का, आपण यांना फिरायला गेलो ना, जाताना ट्रेननी जावं आणि म्हणजे ज्या डेस्टिनेशन जायचं ना त्या डेस्टिनेशनला ट्रेनने जायचं, आणि येताना आपल्या घरी आपलं फ्लाईटने यायचं. मला तर असं वाटायला लागलं, पण काय सांगता येत नाही. आजकाल फ्लाईट पण डिले, कॅन्सल्ड. मग मला असं वाटतं आपण चालत जाऊ. चालत जायचं best. आधी ह्या म्हणत होत्या घरी जायला नको नको, आता म्हणतात घरी जायचंय. मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. हॉस्पिटल जंक्शन लागलं होतं ना 7:30. आधी या पोरी म्हणत मला घरी जायचं नाही, घरी जायचं नाही. आता घरी जायचंय, घरी जायचंय. हा ते पण आहे म्हणा. ट्रेनचा प्रवास सुखकर आणि चांगला असतो, पण ट्रेनमध्ये एवढा पण नको की एस्टिमेट टाईमच्या फार वाट लागते. मित्रांनो हे असंच समोसा, डोसा, केळं, चिप्स, त्याच्यावरती दिवस काढायची वेळ आली. आता नाही आता खूप लेट झालाच आहे तर होऊ द्या, आणि हेच खायचं आता. 11 मेगा ब्लॉक. 11 तासांचा मेगा ब्लॉक आहे. आजच तोडलं 11 तासांचा मेगा ब्लॉक आहे. भाई वेट कर रहे चलो 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 चलो. कितना हुआ? 19. हो तो ये तो गलत मार रहा है, ये तो गलत मार रही है. ये तो काउंट ही नहीं होगा. अब नहीं करेंगे. ये तो बहुत कितना वाइड चलो ठीक है, अब नहीं करेंगे. हाँ ये तो कर ही लेगा. पूरा भरोसा है मेरे को उसके ऊपर. 6, हाँ 8. सब देख रहे, देख लड़कियां उठ के आ रहे. B4 से आ रहे, यमुन से आ रहे. भाई साहब, भाई 4 लोग नहीं 40 लोग देख रहे. 17, हाँ 19, हाँ 20 पार हो चुके हैं. 22, वेरी नाइस. क्या 23, ये तो 100 मारेगा, मैं बोल रहा हूँ ना. 25. आ जाओ इधर ही. हाँ 30. इधर ही आ जाओ, देखने होगा. इधर ही देखना है. 28. हाँ ये देखो लड़कियां देख रहे हैं. और ये 30. मित्रांनो विषय काय आहे ना, ट्रेन झाली आहे डिले 5.5 तास. कारण की ज्या रूटने जाणार होती त्या रूटवरती ना मेगा ब्लॉक आहे. काहीतरी रेल्वेच्या रूटचं म्हणजे ब्रिजचं काहीतरी आहे ना काम करणं चालू आहे. तर 11 तासाचा मेगा ब्लॉक लागलेला आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे ना खाण्याची एवढी धावपळ चाललेली आहे ना. काही घेतो, केळं घेता, केळं घेतले, हे असलं टाइमपास चालू आहे. बाकी काय नाही, दुसरं हेच चालू आहे सगळं.
करणार आता खूप धावपळ चाललेली. नहीं किया ओ यार, कुछ नहीं किया हमको हो मेरा केमिस्ट्री कमजोर है, तू नाम ले रहे हो, मेरे को याद नहीं आ रहा है. नहीं रुक जाओ यार सच में तो आई आंटी भी तो हो सकता है मित्रांनो हे बघा, ही आता तयारी चालली आहे जेवायची. आता वाजले प्रॉपर 5 म्हणजे डॉट 5 वाजलेले आहेत. रविवारची आपली ट्रेन अजूनही डिले, 5.5 तास डिले दाखवतो. जे की आपण पोहोचणार होतो 2:15 वाजता आणि पोहोचणार आहे आता 10, 10:30, मे बी 11. म्हणजे काय आयडिया नाही. ठीक आहे प्रवीण भाऊ, थँक्यू बरं का, तुमच्यामुळे आम्हाला असं चांगलं जेवण मिळालं. आणि हे सगळे खुश झाले. ते नाही. कल्पेश भाऊ कसं वाटतंय? हो एक नंबर. पहिल्यांदा 42 आवर्सचा प्रवास केलेला आहे. 42 तास 42 तासाची आमची टेरिफिक जर्नी होती. आपला चॅनल मराठी आहे. टेरिफिक म्हणजे भयानक जर्नी होती. कारण हॉरर स्टोरी ऐकली आम्ही, मजा आली होतं मजा आली. आयुष्यभर सांगतो मित्रांनो, हॉरर स्टोरी सगळ्यात जास्त घाबरली ना ऐ, आमची हॉरर कशी स्टोरी घाबरली होती. माहिती आमची हॉरर स्टोरी होती. हे तुम्हाला कळेल. ते कळेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मी आता ट्रिप वरून आले. मजा आली. हा देवा, हे दुखा लागलं. नाही का आता कुठं मशीन आहे ना. ही दुखते की ही दुखते खाली? नाही, मी सगळं घर आवरल्याशिवाय माझं सॅटिस्फॅक्शन नाही. इकडे दुखा लागलं माझं. सगळं झोप मित्रांनो फायनली 10 वाजून आहे ना 3 मिनिटं झाले आणि आम्ही जवळपास 42 तास प्रवास केलाय केरळ त्रिवेंद्रमवरनं तिरुअनंतपुरमवरनं पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कारण की आत्ता म्हणजे नंतर आम्हाला कळलं की सोलापूरला काहीतरी मेगा ब्लॉक आहे 12 तासांचा, जिकडे एक ब्रिज आहे आपला रेल्वे पटरीचा, तो तोडण्यात आला. सो त्यासाठी इकडून थोडंसं वळवून आल्यामुळे आपल्याला वेळ लागला. बट ठीक आहे, एन्जॉय केली, मजा केली खूप जास्त. ओव्हरऑल बघू शकता चेहरे कसे सगळे पडले. आमच्या माझे चेहरा बघा, तुम्ही यांचा नका बघू, माझा बघा. बॅक पेन सांगायचं नाही. ट्रिप झाली बॅक पेन छान अशी. आता आपल्याला निघणार आहे आपण आपल्या घरी. आणि हे जे दिसतंय तुम्हाला दाखवलंच आहे, ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला या सफरवरती भेटले. त्याच्या मागे दिसतंय ते सुद्धा आपल्याला या ट्रिपवरती भेटले. म्हणजे शेजारी बसलेले होते. सो अशा रीतीने मजा आली पूर्णपणे खूप जास्त. गाईज लास्ट व्लॉग गाइस, बहुत ढेर सारे मजे किए. ठीक है, हम 7 दिन में तो ज़्यादा मिले नहीं, बट ये 2 दिन में जितना 2 दिन की जर्नी में ज्यादा हो जाए. 40 घंटे की याद ही नहीं कितना टाइम निकल गया. तो 42 घंटे हो गए कि हम ट्रेन में ही है, अंडर कवर खेल रहे, उनो खेल रहे, प्लेट खेल रहे, क्या कुछ कर रहे, कुछ सिर्फ खा रहे ज़्यादातर. ट्रेन में मतलब ये स्टोरी चल रही है, बनी बनाई. कुछ बनाई हुई, कुछ बढ़िया वाली. हाँ, तो मज़ा आया. ओवरऑल बहुत बढ़िया मज़ा आया. कुछ बोलना है? टिप्स मिली भाई को. टिप्स एकदम A1 मिली. वो बात ही नहीं किसकी करना. मिली वो नहीं बताएंगे. हाँ. उसका रिजल्ट जानने के लिए अगले हफ्ते मिलोगा. मैं वो लाइव में आ जाऊंगा. ठीक है, बट ओवरऑल ट्रिप भी मजेदार थी. ठीक है, अच्छे से सब हुआ. कल को कहीं पानी भरने जाना है वापस. जिनकी छुट्टी है वो ठीक है, बट परसों जाना है. राइट, बट लेकिन ओवरऑल बहुत ज़्यादा मज़ा आया है. ठीक है, आई होप फिर से मिलेंगे. ठीक है, बट वाकड़ में तो मिल सकते तो. बागड़ में गेट टुगेदर होगा. जरूर अगर याद आए तो जरूर कॉल या मैसेज कर हाँ, देना. हम आ जाएंगे. ठीक है, बहुत मज़ा आया. आपको कुछ बोलना है? बस यही बहुत बहुत मजा आया. 42 घंटे की जर्नी का पता भी नहीं चला. अभी भी ऐसा लग रहा है 2 ही घंटे. अभी क्या बोल रहा हूँ, 1 घंटा सॉरी 24 घंटे और बढ़ा. और ड्राइवर कर कुछ नहीं होता तो बड़ा घंटा. सबकी छुट्टी नहीं है तो जाना पड़ेगा, मजबूरी है, नहीं तो हम इधर रुक लेते. एक बार और डाइवर्ट करा सकते थे. चलो अभी है ना थोड़ा सा आवरते हैं उधर और फिर निकलते हैं. ओके. आधे घंटे में पुणे आ जाएगा, इसलिए अभी ही शूट करके रख रहा हूँ. ठीक है, चलो देखो इधर बघा. सेल्फी ले रहे. सेल्फी नहीं ले रहा, मैं तो व्लॉग शूट कर रहा हूँ. अच्छा लगा? बहुत अच्छा लगा. ठीक है, और लाइक सब्सक्राइब भी कर देना. ठीक आहे, बाकी कुछ नाही. ठीक आहे, एनिवे आम्हाला पण चांगलं वाटलं. ठीक आहे. अरे हे इकडे येतच नाही, लय मोठी हाईट आहे यांची. बघा कुठे ठेवा कुठे ते. चलो मस्त मजा आली बरं का. थँक्यू सो मच.
कंपनी खूप चांगली होती. चला येस करो एन्जॉय. चलो 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 बाय 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 बाय. उतरने वाले ना हा उतरणे वाले. मित्रांनो ही आपली जर्नी होती सगळ्यांसोबत. आता डायरेक्ट घरी भेटत तर जातात आपल्याला चहा प्यायचं पहिले. केरळचा चहा पिल्ले व्हायचा गेलोय. ठीक आहे चला और बोलो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. असं मित्रांनो आपल्याला आहे ना आशू आपल्याला सोडायला आलता तसं आशू आपल्याला घ्यायला पण आलाय. पण ह्या वेळेस तो आपल्या इथं जवळच आलाय म्हणजे त्यांच्या जस्ट ऑन द वेला आलेला आहे कारण त्याला काम होतं म्हणून. सो बस बाकी झाला जर्नी वगैरे झाली. आता आपली गाडी घ्यायची आणि डायरेक्ट घरी जायचं आहे.